गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मीच देणार व राजू शेट्टी यांना फेटा मीच बांधणार व गोड बातमी देणार. उद्धव ठाकरे यांनी कोण गद्दार आहे हे त्यांच्या उमेदवारांनी पाहावे. त्यांच्या घरातच गद्दारी आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी व उद्धव ठाकरे यांना लगाव लाटवला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराला वेग आला आहे. जसे उन्हाचे तापमान वाढले आहे तसे त्यांच्या प्रचाराचेही तापमान वाढले आहे. त्यांचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला गद्दार म्हणणे चुकीचे आहे. गद्दार कोण आहे? त्यांचेच उमेदवारांचे वडील गद्दार आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी शिवसेनेतून 14 आमदार फोडले होते. मग गद्दार कोणाला म्हणायचे असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यांनी कितीही टीका केली तरी मी त्याला प्रत्युत्तर देणार नाही. तसे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराचा धडाका लावत आहेत. जनतेपर्यंत जी कामे केली आहेत ते पोहोचवण्यासाठी सभा घेत आहेत. त्यामुळे कोणीही टीका करू नये. तसेच देशभर या सर्व नेत्यांच्या सभा होत आहेत. राजू शेट्टी यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्या पाठीमागे किती शेतकरी आहेत आणि आमच्या पाठीशी किती शेतकरी आहेत हे त्यांनी पाहावे. इचलकरंजी शहराला पाणी मीच आणून देणार, जोपर्यंत आणून देणार नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असे आवाहन राजू शेट्टी यांनी एका सभेमध्ये केले होते. याला प्रत्युत्तर देताना मी विजयाचा गुलाल लावणार, निवडून आल्यानंतर गोड बातमी देणार व राजू शेट्टी यांना मीच फेटा बांधणार असा खोचक टोला धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे. यावेळी धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे, राजू शेट्टी यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे. संपूर्ण देशभरामध्ये इलेक्शनचं वातावरण तापते आणि माझ्याही लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, आदरणीय योगी साहेब, आदरणीय आज गडकरी साहेब या ठिकाणी येत आहेत. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. नुसतं माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही तर देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ही सगळी यंत्रणा जमिनीवर जाऊन त्या ठिकाणी काम करते. निव्वळ भाषण करत नाही तर काम करते आणि कामाचं मत या ठिकाणी लोकांच्यामध्ये मागते. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आज विकासाची गंगा आणण्यामध्ये मी माझ्या 5 वर्षामध्ये यशस्वी झालो आहे आणि त्या विकासाच्या जीवावर मी परत लोकसभेला सामोरे जातो आहे. सामान्य जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी घराघरापर्यंत पोहोचतो आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की मी जे काम केलं आहे ते आपल्यापर्यंत माझा लेखाजोखा पुस्तकाच्या निमित्ताने या ठिकाणी दिला आहे. त्या पुस्तकाला आपण वाचून घ्या, त्याच्यावर चिंतन करा. खरंच आपल्या गावामध्ये ती कामं आलीत की याची एकदा शहानिशा करून घ्या. काम मंजूर आहे का नाही पहा, प्रत्यक्षात झालेलं आहे का नाही बघा, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे का नाही बघा. काही कामं प्रगतीपथावर आहेत, काही कामं मंजूर आहेत, काही कामं संपलेली आहेत आणि काही कामं इलेक्शनच्या आचारसंहितेनंतर या ठिकाणी चालू होतील. या सगळ्या कामांचा लेखाजोखा मी आपल्या चरणी या ठिकाणी व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात गेल्या 10 वर्षामध्ये, मागच्या 10 वर्षामध्ये जेवढा निधी आला नव्हता, मागील 5 वर्षामध्ये त्याच्या 10 पट निधी आणायचं काम खासदार म्हणून मी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये केलं आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की लोकप्रतिनिधी हा कामाचा असला पाहिजे. लोक हे मत देतात, हे डेव्हलपमेंटसाठी वोट देतात आणि धैर्यशील माने इज इक्वल टू डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. मुळातच या मतदारसंघाला विकासाच्या चक्रामध्ये पुढे न्यायचं झालं तर देश ज्या गतीनं धावतोय त्या गतीनं या ठिकाणी माझ्या मतदारसंघाला पुढे न्यावं यासाठी म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एक शिलेदार म्हणून शिवधनुष्य घेऊन धैर्यशील माने या मतदारसंघात उभा आहे. आणि मला खात्री आहे की हे भगवी पताका आणि असणारं पवित्र धनुष्यबाण परत एकदा संसदेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळेल आणि मी पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या जनतेची सर्वतोपरी सेवा करण्याचा प्रामाणिकपणे आपल्याला मी या ठिकाणी शब्द देतो. आता दुर्दैवानं त्यांच्या पक्षाकडे प्रचाराला माणसं राहिलेली नाहीत. ते स्वतः स्टार प्रचारक एक काळ असं होते की मोदी साहेबांना सुद्धा या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी आव्हान देतो असं त्या ठिकाणी ते म्हणायचे. आज परिस्थिती अशी झाली आहे की खऱ्या अर्थानं त्यांची अवस्था आता मी सांगायला नको पण फार वाईट अवस्थेमध्ये त्यांचा राजकीय प्रवास त्या ठिकाणी चालू आहे. कारण त्यांनी राजकीय निर्णय वेगळ्या पद्धतीने घेतले, त्यांनी लोकांच्या मताची प्रतारणा केली, त्यांनी खऱ्या अर्थानं कायमपणे बदलती भूमिका घेतली आणि सामान्य माणसाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी करण्यापेक्षा राजकीय स्वार्थाभोवती या ठिकाणी त्या गोष्टी आखत गेले. आज ही जी त्यांची सशी होलपट होती आहे ही त्यांच्या कर्माची फळं आहेत. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. लोकांनी निवडणूक लढत असताना
मोदी साहेब एका मतदारसंघामध्ये येत नाही आहेत. ते स्वतःला काहीतरी वेगळं समजतात. म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते स्वतःला काहीतरी वेगळे समजतात. मोदी साहेब सांगलीला गेले, मोदी साहेब कराडला गेले, मोदी साहेब कोल्हापूरला आले, मोदी साहेब पुण्याला गेले, मोदी साहेब नागपूरला जाणार आहेत. मोदी साहेब काही शेट्टी साहेबांसाठी कोल्हापूरला आलेले नाहीत. शेट्टी साहेबांना आपणच माझ्यासाठीच आणि माझ्यामुळंच हे सांगण्यासाठी त्यांचा कायमपणे हट्टाच असतो. आज मोदी साहेबांचा प्रयत्न प्रत्येक माणसाला बळ देण्यासाठी आहे. ते एका उमेदवारासाठी जात नाहीत, तो विचार सांगण्यासाठी जात आहेत आणि त्या विचारावर राष्ट्र पुढे नेण्यासाठी जात आहेत. पण एखाद्या माणसाला आपला मोठेपणा उदो करून घ्यायचा असतो त्यावेळी त्याला वाटत असतं की सगळं येतंय सैन्य ते माझ्यावरच यायला लागले, सगळ्यांचा जो लोढा येतो माझ्यावर येतोय. इथं येणारी ही जी सगळी नेते मंडळी आहेत, मग मुख्यमंत्री असतील, आदित्यनाथजी असतील, हे एका मतदारसंघापुरते येत नाहीत, हे राज्यात जातात, देशात जातात, हे राष्ट्रीय नेते आहेत. हे सगळ्यांच्या सभा सगळ्या राष्ट्रभर या ठिकाणी होत आहेत. आणि मी मागच्या इलेक्शनचा ते कदाचित अनुभव विसरले असतील. मागच्या लोकसभेला ना मोदीजी आले होते, ना योगीजी आले होते, ना गडकरीजी आले होते, ना त्यावेळेचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांची सभासुद्धा माझ्या मतदारसंघात झाली नव्हती. एकच महायुतीची सभा कोल्हापूरला झाली होती. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही राष्ट्रीय पातळीवरचा नेता आला नव्हता, तरी धैर्यशील मानेनी विजयी पताका या मतदारसंघामध्ये रोवली होती. हा इतिहास या मतदारसंघाचा आहे. त्यामुळं जनता ही शून्य आहे, विकासावर मतदान करते, कामावर मतदान करते. नेते हे बळ देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि मला खऱ्या अर्थानं धन्यवाद मांडायचे आहेत ह्या नेत्यांचे की या लोकांना, आमच्या लोकांचे प्रश्न मला सांगता आले. भविष्यात हे आल्यामुळं, यांनी जमिनीवरची परिस्थिती बघितल्यामुळं मला अधिक बळ मिळणार आहे मतदारसंघाचं काम त्यांच्यापर्यंत घेऊन जायला. ज्यावेळी ते माझ्यासाठी भाषण करायला येतात आणि ते काही शब्द माझ्यासाठी जनतेला देतात, ते शब्द पूर्ण करण्यासाठी धैर्यशीलला एक दुवा म्हणून काम करता येत आहे. पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाला अतिगतिशीलपणे नेण्यासाठी धैर्यशील काम करेल. राजू शेट्टीने शापूरच्या चौकामध्ये अशी शपथ घेतली की इचलकरंजीला जोपर्यंत पाणी मिळून देत नाही मला निवडून द्या तोपर्यंत मी पेटा नेसणार नाही. त्यांना फार काळ फेटा नेसायची वाट बघावी लागणार नाही. धैर्यशील माने इचलकरंजीला पाणी मिळून दिल्या त्यांना फेटा बांधेल एवढं या निमित्तानं सांगतो. लोकांच्या प्रती माझी दायित्व आहे. मी त्या ठिकाणी सांगितलं आहे, मागची योजनासुद्धा सुळकूडची धैर्यशील मानेनंच करून आणली. 161 कोटी रुपये त्याला त्या ठिकाणी लावले, ते धैर्यशील मानेनी लावले. आज पुढच्या काळामध्ये सुद्धा पाणी देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मी त्याची जाहीर वाच्यता केलेली आहे. धैर्यशील माने निश्चितपणे इचलकरंजीला पाणी आणण्यासाठी कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्यजित दादांनी परवाच्या सभेमध्ये तुमच्यावर टीका केली की या गद्दाराला गाडा आणि परत पुढच्या 5 वर्षात येऊन देऊ नका असं म्हणलेलं जातं. आणि टीकाशास्त्र तुमच्यावरच होतं. गद्दाराला गाडा हा त्यांचा कॉमन डायलॉग आहे. मी निश्चितपणे सांगेन की कदाचित व्यासपीठावर बसलेल्या माणसाबाबतीत ते बोलत असतील, कारण जो व्यासपीठावरचा त्यांचा उमेदवार आहे त्यांच्या वडिलांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना ज्यावेळी फुटली त्यावेळी 14 आमदारांच्या मध्ये असणाऱ्या उमेदवारांचे वडील होते. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होत होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समोर ज्यावेळी शिवसेना फुटली त्यामध्ये ज्या कुटुंबात गद्दारी झाली त्या कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ते उभे राहत आहेत. मागं ते राष्ट्रवादीमध्ये होते, मागं ते या ठिकाणी अपक्ष म्हणून होते आणि आज ते शिवसेनेमध्ये आहेत, उभाटामध्ये आहेत. आणि त्या मंडळींनी आज आम्हाला गद्दारीचं या ठिकाणी सांगणं कदाचित उद्धव साहेबांचा रोख हा त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीत असेल आणि त्याला गाडा म्हणून ते त्या कदाचित विनंती लोकांना करत असतील.